नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण कॅनव्हास न वापरता सुंदर अशी पॅचवर्क डिझाईन कशी बनवता येईल हे पाहायचं आहे। तर या इथे पहा, हा 40 साईजचा ब्लाउज आहे आणि मी अस्तर आणि मेन फॅब्रिक कटिंग करून घेतलेलं आहे। तर इथे गळ्याची रुंदी 2.5 इंच घेतली आणि गळ्याची उंची 10.5 इंच आहे। तर खालच्या साईडून मी या इथे गळा 3 इंच ब्रॉड केलेला आहे। आता या इथे आपण गळ्याला आकार देऊन घेऊया। तर सुरुवातीला मी डॉट डॉट करत असा आकार देऊन घेतला। या पद्धतीने गळ्याला आकार देऊन घ्यायचा। इथे तुम्ही राऊंड नेक केला तरी चालेल, पण हा नेक खूप छान दिसतो। या इथे पहा, पॅच बनवण्यासाठी या इथे 1.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं। आता इथं कोना आहे तिथपर्यंतच आपल्याला 1.5 इंच मार्किंग करून इथे असा आकार देऊन घ्यायचा, जसा आहे तसा। आता इथून आपण या इथे असं अर्धवर्तुळाकार गोलाकार द्यायचा आहे। या इथे पहा, अशा पद्धतीने इथे एक चौकट तयार करून घ्यायची। तर या इथे अशा पद्धतीने ही आपली डिझाईन तयार झालेली आहे। आता ही पहा, असा ब्लाउज आपण उलटा करायचा आणि थोडंसं हाताने प्रेस करायचं, म्हणजे ही जी डिझाईन आहे ती दुसऱ्या बाजूला ही उमटली जाते। तर पहा, अगदी आपल्याला स्पष्ट दिसतीये की डिझाईन आपली उमटलेली आहे। त्याच्यावरती मी आता मार्किंग करून घेणार आहे। तर अगदी सोप्या पद्धतीने पहा, लगेचच आपले आकार देऊन झालेले आहेत। आता हे जे अस्तर आहे ते मेन फॅब्रिकवरती ठेवायचं आहे। अस्तर हे मी उलट्या बाजूला म्हणजे आतल्या बाजूला ठेवलेलं आहे आणि हे आपण अस्तर जे आहे ते सर्व बाजूने आपण या इथे मेन फॅब्रिकवरती शिवून घ्यायचं आहे, स्टिच करून घ्यायचं आहे। अगदी कडेकडेला या इथे शिलाई द्यायची आणि अस्तर जोडताना पहा, जेव्हा आपण स्टिच करत असतो तेव्हा हाताने अस्तर जे आहे ते सारखं पसरवत जायचं, म्हणजे सुळसुळीत ब्लाउज जेव्हा असतं तेव्हा ते गोळा होत नाही मेन फॅब्रिक आणि फुगा येत नाही। तर इथे पहा, अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित करत जातच आपल्याला या इथे स्टिच करून घ्यायचं आहे। तर इथे पॅचवर्कची सुंदर अशी डिझाईन मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। तर या इथे आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून झालेलं आहे। तर आता जे काही मेन फॅब्रिक आपलं शिल्लक राहिलेलं आहे ते आपण या इथे कट करून घेऊया। तर पहा, या इथे आपण हे जे एक्स्ट्रा कपडा होता तो कट करून घेतला। आता या इथे आपण पॅच बनवणार आहोत। तर या इथे मी जे काट आहेत ते पहा, अशा पद्धतीने कट करून घेतले होते। अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा साईडला ठेवूनच मी कट केला होता। तर आता या इथे पहा, हे अशा पद्धतीने आपण या इथे जे पॅच काट आहेत ते आपण जोडून घ्यायचे आहेत। तर या इथे मी समान भाग करून इथे उलट्या बाजूला या इथे शिलाई देऊन घेणार आहे। या इथे शिलाई देऊन झाल्यानंतर आपण दाब टीप देऊन घ्यायची आहे मध्ये। तर इथे पहा, अशा पद्धतीने मी दाब टीप देऊन घेतली। आता पहा, आपल्याला या इथे कॅनव्हास वापरायचा नाही किंवा डबल अस्तर वापरायचं नाही। तर हे पॅच जो आहे तो आपण डायरेक्ट असा जोडणार आहे आणि पहा, अगदी 5 मिनिटात अशी आपली डिझाईन या इथे तयार होणार आहे। तर इथे मी जो पॅच आहे तो मेन फॅब्रिकवरती ठेवलेला आहे उलटा। पहा, सरळ असा ठेवायचा, उलटी बाजू आपल्याकडे आली पाहिजे, म्हणजे आपल्याकडे अस्तर आहे त्यामुळे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। आता या इथे मध्ये आपण या इथे स्टिच करून घ्यायचं, म्हणजे जो पॅच आहे आपला तो हलणार नाही, आपण जो कपडा ठेवलेला आहे काटाचा तो हलणार नाही। तर या इथे मी अशा पद्धतीने हे जोडून घेतलं। आता पहा, हा जो गळ्याचा आकार आहे तो आपण आहे असा स्टिच करत यायचं आहे, कुठेही गोळा होणार नाही। तुम्हीही सर्व डिझाईन या पद्धतीने ट्राय करा, लवकर तयार होतात। कॅनव्हास पेपर किंवा डबल अस्तर जोडायचं गरज पडत नाही या इथे। तर आता जो बाहेरचा आकार आहे तोही मी या पद्धतीने स्टिच करून घेत आहे। जसा गळ्याचा आकार असेल तसं या इथे आपण स्टिच करत जायचं आहे।
आणि जो काही एक्स्ट्रा राहिलेला कपडा असेल, जेव्हा आपण पॅच तयार करून राहील तिथे आपली डिझाईन थोडी राहिलेली आहे. या इथे पहा दोन्ही साईडला या इथे आपली डिझाईन थोडी शिल्लक आहे, तर तिथे आपण तो जॉईंट करायचा आहे. तर आता मी पहिल्यांदा हा जो मधला गळा आहे तो कट करून घेत आहे आणि या गळ्यावरती आपण पायपिंग बनवायची आहे. जर तुम्हाला या इथे लेस लावायची असेल तरीही तुम्ही पायपिंग लावून लेस लावू शकता. जर तुम्हाला फक्त लेस लावायची असेल तर तुम्ही या इथे हा गळा पलटवायचा आहे. पायपिंग केल्याने गळा अगदी सुंदर दिसतो. तर या इथे पहा जसा गळ्याला आकार दिलेला आहे, जसा स्टिच केलेला आहे त्याच्या अगदी कडेकडेला मी कट करून घेत आहे. कपडा अगदी कडेकडेने कट करायचा आहे, जास्त कपडा ठेवायचा नाही. तर अगदी पहा 5 मिनिटात हा आपला पॅच तयार झाला विदाउट कॅनव्हास. हा कपडा कट करून काढल्यानंतर पहा इथे मी कपडा जोडणार आहे दोन्ही साईडला, जे काही थोडी डिझाईन राहिलेली आहे. तर इथे मी हा थोडा तुकडा जो आहे तो कट करून काढला आणि या इथे पहा अशा पद्धतीने आपण या इथे जोडायचा आहे. तर इथे उलटा ठेवलेला आहे पहा, इथे जोडताना अगदी व्यवस्थित जोडायचा आहे, नाहीतर या इथे पॅच जो आहे तो उलटा होईल. आता हे इथं आपण दाबटीप देऊन घेऊया. इथे वाटणारही नाही की आपण या इथे जॉईंट दिलेला आहे. तर पहा इथे जसा गळ्याचा आकार आहे तसा आपण तिथे स्टिच करून घेऊया. तर पहा मी एका साईडचं जोडून घेतलं, आता दुसऱ्या साईडलाही आपण जोडून घेऊया. तर इथे कपडा अशा पद्धतीने जोडला, अगदी थोडंसं शिल्लक होतं त्यामुळे या इथे आपला पॅच जॉईंट केल्यासारखा दिसणारही नाही. इथे गळ्याच्या आकारानुसार इथे आपण स्टिच करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने इथे आपली डिझाईन तयार झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता कशी सुंदर डिझाईन तयार झाली, कुठेही गोळा झालेली नाही. तर इथे पहा 4.5 इंच मी रुंदीला टक्स घेतला आणि हाच टक्स मी या इथे असा उमटवून घेतलेला आहे. दोन्ही साईडला आपलं टक्सचं मार्किंग झालेलं आहे. आता हे आपण जे टक्स आहे ते देऊया, म्हणजे टक्स शिवून घेऊया. इथे मी डबल शिलाई दिली, थोडंसं नखाने प्रेस करायचं म्हणजे फिनिशिंग येतं. तर इथेही मी पहा त्याच पद्धतीने टक्स देणार आहे. आता आपण या इथे कंबरपट्टी जोडून घेऊया. 1.5 ते 2.25 इंचाची कंबरपट्टी या इथे काढायची आहे आणि ती आपण जोडून घ्यायची. आता या इथे दाब टीप देऊन आपण ही पट्टी पलटवून घेऊया. या इथे थोडासा कपडा वर खाली होत होता तर तो मी कट करून काढला. अगदी सविस्तर आणि डिटेलमध्ये मी तुम्हाला या इथे सर्व काही सांगणार आहे. आता ही पट्टी अशी आपण आतमध्ये फोल्ड करूया. तर अशा पद्धतीने आपली कंबरपट्टी लावून झालेली आहे. आता आपण गळ्याला लेस लावून घ्यायची आहे.
तर अगदी पहा, या इथे सेंटरला मी शिलाई घेतलेली आहे लेसच्या, आणि जसा गळ्याचा आकार आहे तशी आपल्याला लेस फिरवायची आहे। इथे कोपऱ्याला अशा पद्धतीने लेस दुमडायची आणि कोना तयार करायचा आहे। आता आपण सर्व बाजूने ही लेस लावून घेऊया। तर इथेही पहा कोना आहे, इथेही अशा पद्धतीने लेस दुमडून घ्यायची आणि तिथे कोन तयार करायचा। जसा गळ्याचा आकार आहे तशी आपण या इथे लेस फिरवत आहोत, या इथे तुम्ही पाहू शकता। तर तुम्ही या इथे पाहू शकता, सहज अशी आपली या इथे लेस लावून झालेली आहे। जिथे कोना असेल तिथे अशा पद्धतीने आपण लेस दुमडायची आहे आणि अगदी सावकाश अशी लेस लावत यायचं आहे। तर अशा पद्धतीने सर्व बाजूने आपली लेस लावून झाली। तुम्ही आत्ताच पाहू शकता आपल्या गळ्याला किती असा छान असा लुक आहे इथे आलेला आहे। आता या इथे आपण पाइपिंग तयार करून घेऊया। तर पाइपिंग करण्यासाठी या इथे मी गोल्डन कलरचा कपडा वापरलेला आहे आणि पहा, एका साईडने मी शिलाई देऊन या इथे गोटपट्टी तयार केलेली आहे। गोटपट्टी नेहमी आपल्याला उरेबमध्ये कट करायची, म्हणजे जशी पाहिजे तशी आपल्याला या इथे पाइपिंग बनवता येते। जिथे कोन आहेत तिथे आपल्याला सुई थांबवायची आहे, परत अशी पट्टी आपल्याला फिरवायची आहे आणि परत आपल्याला स्टिच करत जायचं आहे। जिथे कोन आहे तो तिथे आपल्याला मशीन थांबवायची, परत आपल्याला पट्टी फिरवायची आहे गळ्यानुसार आणि स्टिच करत यायचं आहे। अगदी सोप्या पद्धतीत या इथे सहज अशी पाइपिंग तयार होते। आता इथे जे कोन आहेत तिथे आपल्याला कट द्यायचे आहेत, म्हणजे आपली पाइपिंग अगदी फिनिशिंग सहित तयार होईल। आणि जिथे गोल राऊंड आहे तिथेही आपल्याला अशा पद्धतीने कट देऊन घ्यायचे आहेत। तर इथे पहा, तुम्हाला हवी तेवढी तुम्ही या इथे डिझाइन पाइपिंग बनवू शकता, छोटी किंवा मोठी। तुम्हाला जर मोठी पाइपिंग आवडत असेल तर तुम्ही या इथे थोडीशी मोठीही बनवू शकता। तर या इथे पहा, मी अगदी नाजूक अशी या इथे पाइपिंग बनवलेली आहे आणि या इथे तुम्ही पाहू शकता जिथे कोन आहे तिथेही आपली पाइपिंग अगदी छान अशी तयार झालेली आहे। गोट करताना नेहमी, म्हणजे पाइपिंग बनवताना नेहमी आपण उरेबमध्ये पट्ट्या काढायच्या, जेणेकरून आपल्याला कोणत्याही गळ्याला कशीही पाइपिंग बनवता येते। तर या इथे अगदी बारीक असा गोट मी या इथे, म्हणजेच पाइपिंग मी या इथे तयार करून घेतली। आता या इथे पाइपिंग लावून झाल्यानंतर आपण नॉट बनवून घेणार आहे। तर एकदम नाजूक अशी आपली पाइपिंग तयार झालेली आहे आणि पाठीमागूनही, म्हणजे उलट्या साईडला ही आपली पाइपिंगचं फिनिशिंग जे आहे ते अगदी व्यवस्थित आलेलं आहे। तर या इथे पहा, मी लटकन तयार करून घेतलेले आहेत, तर ते आपण आता जॉईंट करून घेऊया। लटकन या पद्धतीचे लटकन कसे बनवायचे याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता। 2.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आणि दोन्ही साईडला नॉट लावून घेतलेल्या आहेत।
तर अशा पद्धतीने इथे आपली ही सुंदर अशी पॅचवर्क डिझाईन कॅनव्हास न वापरता अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने या इथे तयार झालेली आहे। तुम्हीही बनवून पहा, खूप सुंदर दिसते ही ब्लाउज डिझाईन। तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।